सरकारच्या या नव्या निर्णयामुळे इतर व्यावसायिकांप्रमाणे थिएटर मालकांना देखील मोठा फटका बसलाय। मुंबई, पुणे, नाशिक आणि नागपूरसह राज्यभरातल्या जवळपास सर्वच सिनेमागृहांमध्ये शुकशुकाट पाहायला मिळाला। 500 आणि 1000च्या नोटा तिकीट काउंटरवर स्वीकारल्या जात नसल्यामुळे काही प्रेक्षकांना माघारी सुद्धा परतावं लागलं। अमित भंडारी आमचे प्रतिनिधी आपल्याला अधिक माहिती देतात। अमित, काय परिस्थिती आहे सध्या थिएटर्स मधली? खरं तर मल्टिप्लेक्स असेल किंवा सिंगल स्क्रीन, आजही थिएटरचा तिकिटांचा जो दर आहे तो चढाच आहे। त्यामुळे वीकडेज असो किंवा वीकेंड असो, त्यातल्या तो चढ्या भावाने आपण 150 ते 250 मल्टिप्लेक्स आणि 100 ते 125 अशा पद्धतीचं सिंगल स्क्रीन, यामुळे ते डिनॉमिनेशन मध्ये ते वापरणं, ते चलनातलं असलेलं नाणं तर 500 किंवा 1000 या नोटा स्वीकारल्या जात नसल्यामुळे आजही शुकशुकाट आहे। म्हणजे आज साधारण जो व्हेंटिलेटर किंवा या आठवड्यात येणारा वजनदार यांचं ऍडव्हान्स बुकिंग आज ओपन होणार होतं, त्या ठिकाणी आजही आपल्याला शुकशुकाट दिसतोय। मराठी सिनेमांवरही तसंच आहे। तसं शिवाय असेल किंवा निश्चितच पुढच्या आठवड्यात या आठवड्यात येणारा रॉक ऑन असेल, हे दिले मुश्किल यांच्या बॉक्स ऑफिसवरही तितकाच विपरीत परिणाम आपल्याला आजच्या या निर्णयामुळे आपल्याला दिसतोय आणि त्याचा फटका बॉक्स ऑफिसवर तर आहे, किंबहुना मराठी थिएटर्सवर, म्हणजे आपण नाटकांकडेही त्याच पद्धतीने बघू आणि त्या सगळ्यामध्ये आपल्याला ज्या पद्धतीचं बुकिंग अपेक्षित होतं, जे संध्याकाळचं असतं, ते नाटकाचे 8:30चे शोजही आता आपल्याला तसे रिकामेच दिसत आहेत। बॉक्स ऑफिस नाटकाचंही बॉक्स ऑफिसवर जो छनछनाट अपेक्षित असतो, जो 8:30चं बुकिंग असतं ते चढ्याचं असतं। दुपारचे काहीसे शो हे साधारण 40 ते 50% बुकिंगचे असतात, तेही आज रिकामे गेलेत। सकाळचा शो तर शुकशुकाट, म्हणजे तिकडे चिटपाकरही फिरकलं नाहीये। जे कॉन्ट्रॅक्टचे शोज होते तेवढेच झालेले आहेत आणि आता म्हणजे केवळ दादर, पार्ला असेल, ठाणा असेल, मुंबईतले एकूणच गिरगावापासूनची सगळी नाट्यगृह पण तुलनेने ओस पडलेलीच आपल्याला दिसतात। नम्रता, नक्कीच, त्यामुळे चित्रपट व्यवसायाला सुद्धा याचा मोठा फटका बसलेला दिसतोय। अमित, धन्यवाद तू दिलेल्या माहितीबद्दल।